कडवण उपजिल्हा रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात सर्वपक्षीय अर्धनग्न आंदोलन. कडवण उपजिल्हा रुग्णालयातील वाढत्या गैरव्यवस्था, रुग्णसेवेतील त्रुटी आणि आरोग्य प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आज तालुक्यातील विविध पक्ष व संघटनांच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. रुग्णालय प्रशासनाच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेत तीव्र संताप व्यक्त केला. कडवण उपजिल्हा रुग्णालयात मागील काही महिन्यापासून माता मृत्यू, बालमृत्यू, गंभीर रुग्णांना तात्काळ नाशिक येथे रेफर करण्याचे प्रकार, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी होणारी अरेरावी, तसेच रुग्णालयातील पाणी टंचाईसारख्या मूलभूत समस्यांबाबत सातत्याने तक्रारी होत आहेत. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून आरोग्य यंत्रणेच्या विरोधात आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आलाय. आंदोलनादरम्यान उपजिल्हा रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे आंदोलन सुरू असताना आरोग्य विभागातील एकही जबाबदार अधिकारी आंदोलनस्थळी उपस्थित नसल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या प्रश्नांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी रुग्णालयातील गैरव्यवस्थेची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावीत, रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, तसेच वारंवार घडणाऱ्या गंभीर घटनांना आळा घालावा अशी मागणी केली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख शरद पगार, छत्रपती युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष टिनू पगार, भैया पगार, मुन्ना काकुडते, शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष विलास रौंदड, कडवण खुर्दचे उपसरपंच संदीप शिंदे, सूरज पगार, शशी हिरे, अजय भास्कर, शुभ माहेर यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. विरोधात आम्ही हा भोंगळा कारभार जो कडवण उपजिल्हा रुग्णालयात जो चाललाय वारंवार गेल्या 6 महिन्यापासून माता मृत्यू, बालक मृत्यू, नवजात मृत्यू हे जे प्रकार होत आहेत, परमनंट डॉक्टर आरामाच्या ड्युट्या घेतात, नंतर प्रॅक्टिशनर असतात त्यांना डे नाईट ड्युट्या सांगण्यात येतात. यांच्या सवडीने यांच्या सगळ्या ड्युटींचं यांचं यंत्रणा राहते. कागदावर फक्त 100 खाटांचा विषय आहे. कागदावर फक्त कागदोपत्री तुम्ही लगेच सर्चिंग करा, आपण खाटा मोजू, कुठे आहेत त्या खाटा, कुठे गेले ते तुमचे ऑक्सिजनचे बेड, काहीच नाही. सर्व प्रशासनाचा भोंगळा कारभार आहे. या भोंगळ्या कारभाराच्या विरोधात आम्ही कडवण तालुका शिवसेना व इतर पक्षीय सर्व बैठक भोंगळ्या पद्धतीने बसून आंदोलनाला बसलेलो आहे. वारंवार यांचं पोटदुखी राहिलं तरी वारंवार नाशिकला रेफर करतात. यांचे जे प्रकार जे चाललेले आहेत याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही ही मालिका लावलेली आहे. या प्रशासनाला इतका माजुरडापणा आलेला आहे का हे अक्षरशः ड्रिंक अवस्थेत सुद्धा हे यांच्या नोकऱ्या करतात. यांच्या आयसो आरामाच्या पद्धतीने हे यांना पेशंट वाटलं रेफर करायचं, पोट दुखलं नाशिक रेफर करायचं. कुठल्याही महिलेला, गरोदर महिलेला हात लावण्यात येत नाही, लगेच रेफर नाशिक. का बरं? यांचा ड्युटीला ताण असतो. यांच्या सगळ्या सवडीने यांचा कार्यक्रम चालतो. हा कुठेतरी बंद झाला पाहिजे एवढीच आपली भावना आहे. आदिवासी तालुक्यात जर आदिवासीचे जर एवढे वाईट हाल होत असतील त्याच्या एवढं वाईट परिस्थिती कुठेच नाही आहे. याचा आम्हाला जाहीर निषेध आहे. आम्ही त्या निषेधार्थ उपजिल्हा रुग्णालयाच्या विरोधात, भोंगळ्या कारभाराच्या विरोधात आम्ही भोंगळा आंदोलन करत आहोत. दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडवण पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. मराठी केसरी न्यूज नेटवर्क कडवण. दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.